मध्ये मध्ये येऊ नको तू बाजूला. मला त्याला स्कोर सांगायला लागेल. हेमंत त्यांना बोलता नाही शिकवणार का कृपया सर्वांनी खाली बसून घ्यायचे. समालोचन कक्षाच्या समोरील हेमंत पाटील कृपया कृपया खाली बसा. उगाच टेक्निकल पॉइंट घालू नका तुमचा. सुरेश पाटील आपण लॉबीचं लक्ष द्या का. फ्लॅश येतो डायरेक्ट डोळ्यांवर येतो पुढच्या प्लेअरच्या. मोबाईलचा जो फ्लॅश चालू आहे तो डायरेक्ट डोळ्यांवर येतोय तुझ्या हातामध्ये. हा ओके. अतिशय तुल्यबल्य असे दोन्ही संघ आहेत. वरवडे संघ आणि वनवडे संघ दोन्ही शेजारी संघ आहेत. अतिशय वनवाट्याला 2 चांगली खेळ बघायला मिळतो वनवडे संघाकडून. दुर्वासा नावाजलेला रेडर आहे. मगाशी पण त्यांनी अतिशय चपलाईने 2 सुपर टॅकल केले होते. अतिशय चांगली सुरुवात त्यांनी या ठिकाणी पुन्हा केलेली आपल्याला पाहायला मिळते. गिरीश सारखा नावाजलेला खेळाडू हा वरवडे संघात आहे त्यामुळे त्यांची भिस्त त्याच्यावर असल्याची जाणीव आपल्याला मागच्या काही सामने पाहिल्यावर जाणवतं की गिरीश आहे तोपर्यंत वरवडे संघाला कोणीही अडवू शकत नाही. कबड्डी हा गेम हा पूर्ण टीम गेम असतो. सर्व खेळाडूंनी आपला 100% दिला तर विजयी होण्याची चान्सेस हे जास्तच असतात. अतिशय चित्तथरारक असा खेळ आपल्याला इथं पाहायस मिळत आहे तो वनवटे संघ आणि वराळे संघाकडून. अंतिम सामना आपणास अतिशय चुरशीचा हा सामना होणार आहे. वराळे संघ वर्सेस वनवटे संघ. सेकंड वॉर्निंग. सामन्यामध्ये रंगत वाढताना आपल्याला हळूहळू दिसते. जसा जसा सामना अंतिम मिनिट्सकडे जातो तस तसा सामन्यामधली रंगत वाढत जाते. हे आपण पाहिलं मागच्या काही सामन्यांमध्ये. एकीकडे आपण पाहतो कर्जत सारख्या तालुक्यामध्ये 100 कबड्डीचे संघ तयार होतात आणि आपल्याकडे तशा प्रकारची चालना कबड्डीला आतापर्यंत नव्हती. पण गेल्या वर्षापासून कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून जेव्हा कबड्डीचे आयोजन आणि नियोजन व्हायला लागले तेव्हापासून या वर्षामध्ये 2 टुर्नामेंट झाल्या आणि जवळजवळ 32 संघ केवळ 6 महिन्यामध्ये तयार झाले. आणि त्यातही छत्तीसचे बरेचसे संघ अजून संलग्न नाही आहेत. म्हणजे थोड्याच दिवसामध्ये 50 संघाच्या वर आपला आकडा एका वर्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि त्या पद्धतीचे प्लेअर आपल्याला इथे घडताना आपल्याला पाहायला मिळतील. MKL मध्ये महाराष्ट्र महाकबड्डी लीग मध्ये आम्ही पाहिलं राजेंद्र देशमुख सारखा कर्जतचा नामवंत खेळाडू त्याची मारलेली एक सुरुडी माझ्या अजूनही लक्षात. मी फायनलचा सामना लाईव्ह पाहिला होता. अतिशय सुंदर आणि चपलाईने खेळणारे ते कर्जतचा एक खेळाडू त्यामध्ये सिलेक्ट झाला होता. भविष्यामध्ये आमच्या खालापूरमधूनही असे खेळाडू अशा सारख्या मोठ्या लीग मध्ये
प्रो कबड्डी लीग मध्ये जावेत याच अपेक्षेने कदाचित 1 वर्षामध्ये ते शक्य नाही. त्यासाठी एक मोठी तपस्या असते. गेल्या पुढच्या 2-3-4 वर्षामध्ये एखाद्या खेळाडू आमचा चमकावा आणि मोठ्या लीग मध्ये खेळावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि कोणत्याही प्रकारचे गुण आमच्यामध्ये कमी नाहीयेत. तेवढी ताकद तेवढी क्षमता आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता आमच्या प्रत्येक खेळाडूमध्ये आहे याची जाणीव आज त्यांचं प्रदर्शन पाहायला मिळतं. एक गोष्ट लक्षात घ्या, अंतिम सामना जो जिंकेल त्यासाठी सुवर्ण संधी आहे. मंगेश पाटील, नंदनबाळा आणि नंदू शहासने वाळू शेगाव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे. सुंदर अशी चढाई गिरीश करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्रिकेटचं एक मोठं वादळ आपल्या छत्तीसमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक गावातील प्रत्येक खेळाडू चाणक्यपणे आपलं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय योग्यतेचे क्रिकेट प्लेयर गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले जे घडले. कारण क्रिकेटमध्ये ही एक चांगली नियमावली येथील सर्व तरुणांनी मिळून तयार केली आणि त्यानंतर क्रिकेटचे अतिशय उत्तम आयोजन आपण पाहिलं या ठिकाणी व्हायला लागलं. त्याच प्रकारची शिस्त, त्याच प्रकारचं नियम अटी आपण पाहून या ठिकाणी कबड्डीचंही नियोजन होत आहे. सुंदर अशी पकड मनवाडी संघाचा सुंदर अशी ऍडव्हान्स टॅकल केला होता पण ते यशस्वी ठरलाय. नागेश हा आउट झालेला आहे. किरण टॉपचा रेडर वनवाडी संघाचा. सामना अतिशय शांत पद्धतीने चालू असला तरी लास्टच्या काही मिनिटांमध्ये जात असताना सामना अतिशय रंगतदार होतो हे आपण पाहिलंय. हाही सामना अतिशय वराकोटीचा उत्साहवर्धक होईल यात कुणाच्याही मनामध्ये शंका नाही.